नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी आपण काय तर टाइम टेबल अपलोड केलेला आहे। कशासाठी? तर राज्यसेवा पूर्वसाठी आपण काय तर टेस्ट सिरीज आणलेली आहे। तर आता बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी काय असेल तर भरपूर विद्यार्थी मित्रांना त्यांचा फायदा झालेला आहे। काय असेल तर त्यांचा स्कोर सुद्धा वाढलेला आहे। मग त्यांच्या डिमांडनुसार आपण काय केलं असेल तर टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आणलेली आहे। आता बघा बी ला वेगळा एरिया असतो, सी ला बी आणि कंबाईनला वेगळा एरिया असतो आणि काय असेल तर राज्यसेवा पूर्वसाठी वेगळा एरिया असतो। यामध्ये काय असेल राष्ट्रपती असेल, संसद असेल, त्यानंतर काय म्हणू आपण घटनात्मक बिगर घटनात्मक संस्था यावर काय तर प्रश्न विचारले जातात। तो एरिया सुद्धा काय आपण कव्हर केलेला आहे। तर बघा तुम्हाला यामध्ये काय तर टॉपिक वाईज टेस्ट सिरीज मिळणार आहे। आता टॉपिक वाईज टेस्ट सिरीज काय असेल तर ऑलरेडी टाइम टेबलमध्ये तुम्हाला काय कोणते टॉपिक आणि सब टॉपिक दिलेले आहे त्यावर काय असणार तर त्यावर टेस्ट सिरीज पाहायला मिळणार। का तर तो आयोगाचा एरिया। परत बघा आपल्या टोटल किती तर टोटल 18 टेस्ट होणार आणि 16 टेस्ट काय असेल तर 16 टेस्ट ह्या टॉपिक वाईज पाहायला मिळणार तुम्हाला। पंचायत राजवर सुद्धा काय तर पंचायत राजवर सुद्धा 2 टेस्ट सिरीज आपण काय केलेली आहे लॉन्च केलेली आहे पंचायत राजवर सुद्धा। परत बघा मग राहिलेल्या 2 टेस्ट सिरीज काय असेल तर बघा 2 टेस्ट सिरीज ह्या तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह पाहायला मिळणार। काही जो पार्ट राहिलेला असेल आता समजा टॉपिक वाईज आपण सर्वच पार्ट कव्हर केलेला आहे, परंतु काही जर राहिला असेल तर काय करणार आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्ये काय करणार तर कव्हर करणार आहे। आता बघा प्रश्नांची संख्या काय तर टॉपिकनुसार असेल। काही ठिकाणी तुम्हाला 15 पाहायला मिळेल, काही ठिकाणी 20च्या वर सुद्धा काय प्रश्न पाहायला मिळतात, कधी 20 कधी 20च्या वर सुद्धा प्रश्न पाहायला मिळेल। तर बघूया आपण बघा आज आपला टेस्ट क्रमांक 1 कशावर असेल तर संविधान निर्मिती हा काय असेल तर महत्त्वाचा काय म्हणू आपण टॉपिक आहे। यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात। तर बघा प्रश्न क्रमांक 1 काय सांगितलेला आहे, योग्य विधाने ओळखा। 1934 मध्ये संविधान सभेची संकल्पना महात्मा गांधींनी मांडली। तर हे विधान काय असेल आता बघा आपल्याला यावर सुद्धा प्रश्न पाहायला मिळतात की काय संविधान निर्मितीची काय मागणी वगैरे वगैरे। तर बघा महात्मा गांधी यांनी नाही मांडली तर काय असेल एम एन रॉय यांनी मांडलेली आहे संकल्पना। एम एन रॉय कधी 1934 मध्ये। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी मात्र 1935 मध्ये केलेली आहे। हे विधान काय असेल तर बरोबर आहे। परत बघा पहिलं विधान काय म्हणू आपण चुकीचं आहे। मग काय असेल तर बघा असे ऑप्शन सुद्धा आपल्याला आयोगाच्या याच्यामध्ये पाहायला मिळतात। परत बघा 1900 आता ब विधान बरोबर आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी 1935 ला बरोबर आहे। 1909च्या कायद्याने भारतीय संविधानाचे ब्रिटिश संसद तयार करेल ही तरतूद। हे विधान काय असेल चुकीचं आहे। 1909चा नाही तर 1919च्या कायद्यात। आता बघा आपल्याला माहित असेल काय असेल तर संविधान सभेची मागणी काय असेल 1895 पासून सुरू झाली। कधीपासून सुरू झाली तर 1895 पासून आपण संविधान सभेची मागणी सुरू केलेली आहे। 1895 मध्ये काय झालं असेल तर बघा टिळक यांनी काय केली तर स्वराज्य विधेयक वगैरे त्यामधून मागणी केली। मग बघा काय असेल तर 1919चा कायदा 1919च्या कायद्यामध्ये काय असेल तर भारतीयांचं संविधान कोण तयार करेल तर ब्रिटिश पार्लमेंट सांगितलं त्यांनी। परत बघा मग आपलं संविधान काय ब्रिटिश पार्लमेंट तयार करेल, किती चुकीचं होतं। त्यामुळं महात्मा गांधीजींनी 1922 मध्ये काय म्हटलेलं आहे भारतीयांचं संविधान हे भारतीय लोकांच्या इच्छेप्रमाणे भारतीय लोकांच्या इच्छेप्रमाणे का म्हटलं त्याला सुद्धा पुरावा का तर 1919च्या कायद्यामध्ये लोकांच्या इच्छेप्रमाणे असेल। परत बघा मग 1934 मध्ये एक काय झालं असेल तर 1934 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात एम एन रॉय साम्यवादी नेता यांनी काय केलं असेल तर संविधान सभेची संकल्पना एका पुस्तकामध्ये मांडली। ते कारागृहामध्ये होते। एम एन रॉय यांनी काय संकल्पना मांडली। मग आता हीच संकल्पना काय तर 1935 मध्ये काँग्रेसने उचलली आणि 1935 मध्ये काय केलं असेल त्यांनी तर भारतीयांसाठी संविधान सभा असावी ही मागणी इंग्रजांकडे केली। कोणी तर काँग्रेसने। परत बघा मग काय असेल 35चा एरिया। त्यानंतर काय असेल 1940 मध्ये काय झालं असेल तर इंग्रज म्हणत होते की काय प्रथम मान्य केलं की त्यांनी यामध्ये काय प्रथम मान्य केलं की भारतीयांसाठी संविधान असेल आणि संविधान काय तर
काही ब्रिटिश व्यक्ती आणि काय असेल काही आपल्याला भारतीय व्यक्ती, म्हणजे मिक्स असेल. प्रथम मान्य म्हणजे काय, तर भारतीय व्यक्तींचा समावेश यांनी असावा म्हणून प्रथम मान्य केलं. प्रथम मान्य म्हणजे काय, तर भारतीय व्यक्ती असेल. परंतु ही गोष्ट काय चुकीची आहे. आपलं संविधान ब्रिटिश व्यक्तींचं काय काम यामध्ये. मग आपला विरोध वाढतच गेला आणि 1942ला क्रिप्स मिशन आलं आणि त्या क्रिप्स मिशननं काय केलं असेल, तर क्रिप्स मिशनने सांगितलं की काय सर्व भारतीय व्यक्ती असेल संविधान सभा तयार करण्यासाठी. मग बघा क्रिप्स मिशन सुद्धा काय म्हणू आपण, क्रिप्स मिशन नंतर 1946ला कॅबिनेट मिशन आलं आणि या कॅबिनेट मिशनद्वारे काय, तर आपली संविधान सभा तयार केली. तर बघा आता प्रश्न इथे आलेला नाही, इथे सुद्धा काय आलेला नाही, परंतु ही दोन्ही एरिया महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा 1934वर आलेला आहे, 1935वर सुद्धा प्रश्न आलेला आहे, 146 1946 कॅबिनेट मिशनवर तर भरपूर वेळेस प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय असेल तर एरिया लक्षात ठेवायचं. बघा इथे सुद्धा काय प्रश्न येऊन गेलेला आहे, 42 बाकी आहे. तर आपण काय करणार, तर यावर रिव्हिजन होणं. आता बघा तुम्हाला पुढे काय घेतलेलं आहे आपण 1946वर फ्रेम केलेले आहे प्रश्न, त्यामुळं टेन्शन घ्यायचं काम नाही. तर बघा लक्षात ठेवायचं असा एरिया आपल्याला विचारल्या जातात. आता सुरुवातीला बघा आपण मागणी केली, लक्ष नव्हते देत, मग आपला काय विरोध वाढत गेला. मग इंग्रजांनी मागणीकडे लक्ष देण्याचं काम केलं. मग मागणीकडे लक्ष देत असताना बघा 95 मधील मागणी 1800 आणि 1919ला त्यांनी लक्ष दिलं. काय लक्ष दिलं, तुमचं संविधान आम्ही तयार करू. आपला विरोध वाढतच गेला. विरोध वाढत गेल्यानंतर काय म्हणत होते ते की हे बघा मिक्स इथे केली की ठीक आहे काय असणार, काही ब्रिटिश आणि काही भारतीय. मग नंतर आपला विरोध वाढला आणि 42ला सांगितलं की ठीक आहे काय सर्व भारतीय व्यक्ती त्यामध्ये असेल. संविधान सभेबाबत खालील योग्य कथने ओळखा. संविधान सभेची निवडणूक जुलै ऑगस्ट 1946 मध्ये झालेली आहे. हे विधान काय असेल तर बरोबर आहे. परत बघा संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 205 जागा नाही तर 208 जागा जिंकलेल्या आहे. त्यानंतर मुस्लिम लीगने मात्र 73 जागा जिंकल्या. हे विधान काय तर 205 नाही तर 8 मुळे हे चुकीचं आहे. तर काय विचारलेलं आहे योग्य कथने, फक्त काय असणार तर बरोबर असणार. आता बघा जे आपलं कॅबिनेट मिशन आहे, पुढे प्रश्न घेतलाच कॅबिनेट मिशनद्वारे काय तर आपली संविधान सभा स्थापन झाली. मग कॅबिनेट मिशननं काही रिकमेंडेशन केल्या. काय रिकमेंडेशन केले असेल तर बघा 389 जागेसाठी काय असणार निवडणूक. काही ब्रिटिश प्रांत असेल, त्यानंतर चीफ कमिशनरची राज्य असेल आणि काय असेल तर काही संस्थानिक सुद्धा होते. तर बघा यामध्ये 296 जागेसाठी काय झाल्या निवडणुका. बघा 292 काय तर ब्रिटिश प्रांत, आजची आपण घटक राज्य म्हणतो त्याला ब्रिटिश प्रांत म्हणतात, तर ब्रिटिश प्रांत. त्यानंतर बघा 4 काय तर चीफ कमिशनरची राज्य. 4 कोणती चीफ कमिशनरची, अजमेर मारवाड, ABCD म्हणू आपण आधी. अजमेर मारवाड. B म्हणजे बलुचिस्तान. C म्हणजे काय कुर्ग आणि D म्हणजे काय असेल तर दिल्ली. आता चीफ कमिशनरची म्हणजे काय तर बघा आत्ताची आपण काय म्हणू शकतो त्याला केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे. परत बघा यामध्ये काय तर 93 संस्थानिक होते. 93 काय तर संस्थानिक पाहायला मिळतात. या सर्वसाठी काय तर निवडणुका झालेल्या आहे. तर मग बघा यामध्ये काय पाहायला मिळतात आपल्याला, तर यामध्ये काँग्रेसनी काय तर जवळपास काय म्हणू जवळपास नाही 208 जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगने किती 73 आणि इतर लोकांनी काय तर 15. त्यामध्ये काय 8 अपक्ष असेल आणि 7 काय तर इतर पक्षांचे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर आता हे 208 मला सांगा मुस्लिम लीगपेक्षा 7-21 जवळपास किती 3 पट जागा कोणी जिंकल्या असेल तर काँग्रेसनं. मग म्हणूनच काय तर काही लोकांनी काय म्हटलेलं आहे संविधान सभा ही काँग्रेसची आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा हे 208 वगैरे लक्षात ठेवायचं. जुलै ऑगस्टमध्ये काय वोटिंग झालेली आहे किंवा काय म्हणू आपण रिझल्ट लागलेला वगैरे वगैरे आहे. परत बघा 8 अपक्षावर प्रश्न येऊन गेलेला आहे. या एरियावर तर खूपच वेळा प्रश्न विचारले जातात म्हणून हा सुद्धा. आता हे फाळणीपूर्वी फाळणीनंतर काय असेल तर चेंजेस पाहायला मिळतात. आता 7 काय असेल इतर पक्षांचे, 7 इतर पक्षांचे काय असेल तर आपल्याला माहीत आहे. पुढे आपण बघणारच आहे. हे सुद्धा प्रश्न काय तर फ्रेम केलेला आहे.
योग्य विधाने ओळखा. संविधान सभा म्हणून कार्य करत असे त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे. तर बरोबर आहे. ज्यावेळेस बघा संविधानाचं कार्य किंवा काय घटना निर्मितीचे कार्य करायचे त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे. जेव्हा संविधान सभा कायदेमंडळाचे कार्य करायचे त्यावेळेस काय, तर त्यावेळेस गवा माळवणकर काय आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळतात. तर दोन्ही विधाने काय, तर योग्य विचारलेलं आहे. दोन्ही विधाने काय असणार, तर योग्य आहे. आता बघा काय झालं असेल, तर माउंटबॅटन योजना कधी असेल, 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना झाली. आणि त्या योजनेनं काय झालं असेल, तर 2 राष्ट्र निर्माण केले. कोणती 2 राष्ट्र असेल, तर एक भारत आणि पाकिस्तान. त्यानंतर बघा संविधान सभेला काय सार्वभौम बनवण्यात आलं. सार्वभौम म्हणजे काय, तर संविधान सभेला काय, तर स्वतःचे डिसिजन स्वतः घेण्याचं काय, तर मुभा देण्यात आली किंवा अधिकार देण्यात आले. मग भारतासाठी कायदे बनवायचे असेल तर काय करणार, संविधान सभाच बनवणार. मग आणि संविधान तयार करण्याचं कार्य आधीपासूनच त्यांच्याकडे होतं. तर बघा माउंटबॅटन योजनेनुसार काय आपल्याला माउंटबॅटन योजना कधी असेल, तर 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना झाली. या माउंटबॅटन योजनेने काय केलं असेल, तर संविधान सभेला सार्वभौम बनवण्यात आलं. परत काय असेल संविधान सभेला काय कायदेमंडळाचा दर्जा दिला. आणि काय असेल तर आपल्याला परत बघा भारत पाकिस्तान वेगळं झाल्यामुळं काय झालं असेल, तर संविधान सभेची सदस्य संख्या किती, तर कमी झाली. मग बघा माउंटबॅटन योजना म्हणतो आपण 3 जून 1947 भारत स्वातंत्र्य कायदा वगैरे वगैरे माहिती आहे आपल्याला, 18 जुलै वगैरे ब्रिटिशांनी तो मांडलेला. आता बघा संविधान सभेला कायदेमंडळ. संविधान सभेला कायदेमंडळ म्हणजे काय असेल, तर जेव्हा नाही का यांना काय भारतासाठी कायदे करायचे असेल त्यावेळेस त्यांना कायदेमंडळ म्हटलं. आता तुम्हाला माहिती आहे कायदा कोण तयार करतात, तर संसद. बघा आपल्याला बघा माउंटबॅटन योजनेपासून आपली एकसदनीय काय संसद पाहायला मिळतात. तर कधी पहिली लोकसभेच्या इलेक्शन पर्यंत 1952 पर्यंत आपल्याला लोकसभा पाहायला मिळतात. तर बघा असे लॉजिकली प्रश्न येतात. तर यामध्ये काय असेल बघा, जेव्हा कायदेमंडळाचे कार्य करत असेल त्यावेळेस गवा माळवणकर. आणि परत काय सांगितलेलं आहे तुम्हाला, संविधान सभेचे कार्य जेव्हा संविधान तयार करण्यासाठी काही जर मीटिंग भरत असेल, बैठक भरत असेल, अधिवेशन, त्यावेळेस काय असणार, तर त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद असणार. बघा यावर प्रश्न येऊन गेलेले आहे, कन्फ्युजिंग एरिया लक्षात ठेवा. आता संविधान सभेला सदस्य संख्या काय केली असेल, तर 389 वरून किती केलेली आहे, 299 केलेली आहे. या 299 मध्ये 229 काय आपल्याला प्रांत पाहायला मिळतात आणि राहिली काय, तर 70 संस्थानिक. का, तर काही संस्थानिक कुठे गेले, तर पाकिस्तानमध्ये गेलेली आहे. आता संस्थानिकाला कधी कधी काय म्हणतात, आयोग, रियासती सुद्धा म्हणतात. एकसदनीय काय म्हणू आपण, संसद. तर आपल्याला माहित आहे बघा बरं इथं संविधान सभा एकच आहे की नाही, तर ही एकसदनीय संसद आपल्याला पाहायला मिळतात. तर कधी मार्चमध्ये 1952 मध्ये काय, तर इलेक्शन झालेले आहे किंवा पहिल्या निवडणुका म्हणू आपण 52 मध्ये झालेल्या. आणि पहिली लोकसभा काय असेल, तर एप्रिल महिन्यात 1952 पर्यंत स्थापन झालेली आहे. तर मार्च 52 पर्यंत काय, तर आपली एकसदनीय संसद पाहायला मिळतात. मार्चमध्ये इलेक्शन झाले, एप्रिलमध्ये काय, तर पहिली बैठक वगैरे झाली, 4 एप्रिल वगैरे असेल, डेट सर्च करा 1952. आणि त्यापासून काय, तर पहिली आपली काय म्हणू लोकसभा स्थापन झालेली. तर मग असं विचारलं जातात की स्वातंत्र्यापूर्वी एकसदनीय आपली काय असेल संसद होती का, तर बिलकुल एकसदनीय आपल्याला पाहायला मिळतात. का, तर राज्यसभा कधी, तर राज्यसभेचा उल्लेख आहे का यामध्ये, बिलकुल नाही. तर काही गोष्टी लक्षात ठेवा बघा, हा एरिया सर्व काय आहे प्रश्न येण्याचा. संविधान सभेला सार्वभौम. आता सार्वभौम म्हणजे काय, तर स्वतःचे डिसिजन स्वतः घेण्यास.
स्वतःचे डिसिजन स्वतः घेण्यास सक्षम असणे म्हणजे काय तर इंग्रज यामध्ये काय करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही. परकीय शक्तींचा हस्तक्षेप नसणे त्याला सार्वभौम म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 बघणार आहे. आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, मसुदा समितीबाबत अयोग्य विधाने ओळखा. मसुदा समिती काय असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, आपल्यासाठी तर आहेच आहे. परत काय आयोगाचा काय तर हा एरिया आहे. यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. मसुदा समितीची स्थापना 29 जानेवारी 1946 हे विधान काय असेल तर चुकीचं आहे. का तर आपल्याला माहित आहे 29 ऑगस्ट किती 1947 ला काय तर मसुदा समितीची स्थापना झालेली आहे. आता बघा सर्व समित्या स्थापन झाल्यानंतर काय असेल तर मसुदा समितीची स्थापना केली. का केली असेल तर बघा म्हणजे सत्यनारायण सिन्हा नावाचे एक काय सदस्य होते आणि त्यांनी सांगितलं की संविधान व्यवस्थित तयार करायचं असेल तर आपल्याला एक ड्राफ्टिंग कमिटी बनवावी लागेल. म्हणून काय केलं असेल तर एस सिन्हा यांनी काय शिफारस केलेली आहे, सत्यनारायण सिन्हा म्हणून. मग आपल्याला माहित आहे पहिलं सत्र कधी झालं असेल तर पहिलं सत्र 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान झालं 1946. आणि या सत्रामध्ये काय तर विविध अशा समित्या स्थापन केल्या होत्या आपण. केंद्रीय अधिकार समिती, प्रांतिक समिती, प्रांतिक घटना समिती, अल्पसंख्याक सर्व समित्या. मग त्या समितीचा अहवाल व्यवस्थित मांडण्यासाठी काय तर आपल्याला ड्राफ्टिंग कमिटी. आणि आज सुद्धा हे संविधान काय असेल तर सिंहाचा वाटा बनलेला आहे. आजचं जे संविधान आहे ते तयार करण्यात कोणाचा वाटा महत्त्वाचा तर मसुदा समितीचा वाटा महत्त्वाचा. परत बघा BN राव मसुदा समितीचे उपाध्यक्ष होते. हे विधान काय आहे तर अतिशय चुकीचं आहे. BN राव हे काय तर आपल्या घटनेचे काय सल्लागार होते. कधी निवड केली असेल तर 11 डिसेंबर 1946 ला आपण. परत बघा मग उपाध्यक्ष कोण होते तर सय्यद मोहम्मद सादुल्ला काय तर उपाध्यक्ष पाहायला मिळतात. म्हणून विधान सुद्धा काय असेल तर चुकीचं पाहायला मिळतात आपल्याला. त्यानंतर बघा मसुदा समितीमध्ये एकूण 8 सदस्य, 8 नाही तर किती 7 सदस्य. परत बघा भारतीय संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीचा काय तर सिंहाचा वाटा आहे. तर विधान काय असेल तर बरोबर आहे. बघा आपल्याला अयोग्य विचारलेला आहे तर बघा अयोग्य म्हटलं बरोबर काय असेल विधान आपलं काय असेल तर अयोग्य आहे. ऑप्शन मध्ये काय असेल तर थोडी गडबड झालेली आहे. तर इथे काय करा व क किंवा 5वं ऑप्शन लिहून घ्या किंवा तुमच्या काय जर PDF मध्ये व्यवस्थित असेल तर ऑप्शन चेक करा. काय असेल तर अयोग्य विचारलेले आहे की नाही आपल्याला त्यामुळं. आता बघा मसुदा समितीबाबत काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय असेल तर मसुदा समितीचे अध्यक्ष आपल्याला माहीतच आहे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हिला इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात. परत हिची स्थापनेवरच 2-3 वेळेस प्रश्न आलेला. 29 ऑगस्ट 1947 47 म्हणजे 47. परत काय सांगितलेलं यामध्ये सदस्य किती तर सदस्य हे 7 होते. मग आपल्याला विचारतात खालीलपैकी कोणते सदस्य मसुदा समितीमध्ये आहे, कोणते सदस्य मसुदा समितीमध्ये नाही. तर अशा वेळेस आपल्याला सदस्य पाठ असायला पाहिजे. तर आपण काय केलेली आहे यांची ट्रिक सुद्धा बनवलेली आहे. परत बघा पहिली बैठक कधी झाली असेल तर पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 ला काय पहिली बैठक मसुदा समितीची झालेली आहे. परत बघा परत काय तर यामध्ये जे सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय तर आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळतात आणि उपाध्यक्ष कोण होते तर सय्यद मोहम्मद सादुल्ला. मग 7 सदस्य कोणती तर ती 7 सदस्य आपण लक्षात ठेवूया. तर बघा ST मध्ये मसुदा समितीच्या ST मध्ये ट्रिक लक्षात ठेवा. बघा मसुदा समितीच्या ST मध्ये कोणाची बॅग मामूची बॅग, मामूची काय तर बॅग. मग यस म्हणजे काय तर बघा सय्यद मोहम्मद सादुल्ला. टी म्हणजे काय तर TT कृष्णमाचारी. VT का तर नाही कोण तर TT कृष्णमाचारी लक्षात ठेवायचं. त्यानंतर मा म्हणजे काय एन माधवराव. मू म्हणजे काय तर KM मुंशी आपल्याला पाहायला मिळतात. परत बघा बी म्हणजे काय
बी म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ए म्हणजे काय तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. एन गोपाल स्वामी काय अय्यंगार. जी म्हणजे तर ही 7 सदस्य लक्षात ठेवा. यावर काय तर वारंवार प्रश्न येतात. काय असणार यावर प्रश्न विचारले जातात. 1 टी कृष्णमाचारी, 2 3 4 5 6 आणि 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय तर आपल्याला माहित आहे काय आहे मसुदा समितीचे अध्यक्ष. उपाध्यक्ष कोण सय्यद मोहम्मद सादुल्ला पाहायला मिळतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तसंच बघा घटनेचे शिल्पकार कोण. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं. तर लक्षात ठेवायचं. आता बघा एकीकडे काय म्हणू आपण यादी आणि दुसरीकडे काय तर जोड्याला विचारलेला आहे. तर वित्त व स्टाफ समिती, त्यानंतर मूलभूत हक्क उपसमिती, केंद्रीय घटना समिती, अल्पसंख्याक समिती. आता आपल्याला माहित आहे तर पहिल्याच अधिवेशनामध्ये आपण काय केलं असेल तर भरपूर अशा काय समित्या स्थापन केल्या आणि त्या समित्यांनी काय केलं असेल तर अहवाल दिलेला आहे आपल्याला माहित असेल. तर मग 22च्या 22 समित्या महत्त्वाच्या का तर बिलकुल नाही. मग काय असेल तर काही महत्त्वाच्या समित्या कोणत्या असेल तर ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य असेल, त्यानंतर आपण काय म्हणू पंडित जवाहरलाल नेहरूजी असेल, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल असेल. ह्या समित्या काय असेल आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यावरच वारंवार प्रश्न विचारले जातात. वित्त व स्टाफ समिती, वित्त व स्टाफ समितीचे कोण अध्यक्ष कोण असणार तर आपल्याला माहित आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2 ऑप्शन क्रमांक काय मग 2 आणि 4 एलिमिनेट झालं. परत बघा मूलभूत हक्क उपसमिती, मूलभूत हक्क उपसमिती कोण तर JB कृपलानी. JB कृपलानी आपल्याला पाहायला मिळतात 3. परत बघा परत काय असेल केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष कोण तर पंडित जवाहरलाल नेहरूजी आणि अल्पसंख्याक समिती, अल्पसंख्याक समितीचे कोण तर सरदार वल्लभभाई पटेल. आता बघा सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या कोणत्या समितीचे अध्यक्ष तर सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक समिती आणि काय तर प्रांतिक घटना समिती यांच्या अध्यक्ष पाहायला मिळतात. परत काय असेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धती व नियम समितीचे काय अध्यक्ष. परत बघा सुकाणू समिती, सुकाणू समितीचे हे अध्यक्ष. परत आपल्याला काय पाहायला मिळतात ते सुकाणू समिती. वित्त व स्टाफ समिती आताच बघितलेलं आहे वित्त व स्टाफ समिती यांचे अध्यक्ष. परत काय असेल हे राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती, राष्ट्रध्वजावरील काय तदर्थ समिती. हा एरिया महत्वाचा आहे, वारंवार प्रश्न विचारले जातात. मग पंडित जवाहरलाल नेहरूजी, पंडित जवाहरलाल नेहरूजी काय असेल संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य अधिकार समितीचे जिथे संघ किंवा केंद्र तिथे लक्षात ठेवायचं की काय पंडित जवाहरलाल नेहरूजी आहे. त्यानंतर काय असेल केंद्रीय घटना समिती. आता बघा प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष सरदार पटेल आणि केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष कोण तर पंडित जवाहरलाल नेहरू जी. केंद्र किंवा संघ लक्षात ठेवा. तसंच काय असेल तसंच संस्थानिकांशी वाटाघाटी समिती, संस्थानिकांशी वाटाघाटी समितीचे अध्यक्ष कोण तर पंडित जवाहरलाल नेहरूजी. परत काय असेल मसुदा परीक्षण करणारी समिती म्हणजे जो मसुदा परीक्षण करणाऱ्या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूजी पाहायला मिळतात. परत बघा यामध्ये काय असेल तर आपण मूलभूत हक्क उपसमितीचे काय बघितलेले आहे उपाध्यक्ष कोण JB कृपलानी आणि मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष वेगळे, ही उपसमिती वेगळी
ते वेगळी. मग अल्पसंख्याक उपसमितीचे ते सुद्धा महत्त्वाचे आहे. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण? तर काय असेल? एस.सी. मुखर्जी लक्षात ठेवा. तसंच काय प्रेस किंवा काय म्हणू वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन होते. तसंच काय असेल तर नागरिकत्वावरील समिती होती तात्पुरती, तर काय असेल त्यांचे एस वर्धरचारी हे काय तर सदस्य सुद्धा नव्हते. तर आपल्याला काय तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हा काय आहे? आयोगाचा वारंवार विचारणारा एरिया आहे. बघा नेहमी यावरच काय आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. हा कन्फ्युजिंग पार्ट आहे, त्यासाठी बघा हे पॉइंट लक्षात ठेवा. काय आता बघा कार्यपद्धती व नियम समिती आताच बघितलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कामकाज क्रम समिती काय म्हटलेलं आहे? कामकाज क्रम समिती के.एम. मुंशी. आणि घटना समितीच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण? तर ग.वा. मावळणकर आपल्याला पाहायला मिळतात. तर यावर काय प्रश्न विचारले जातात. बघा हा कन्फ्युजिंग पार्ट आहे की नाही. नियम कोण तयार करतात? तर अध्यक्ष. कामकाजाचा क्रम कोण? मुंशी. आणि काय घटनेच्या समितीचे कार्यविषय कशाच्या? घटनेच्या. तर ग.वा. मावळणकर लक्षात ठेवा. खालील अयोग्य जोडी ओळखा. बघा हा एरिया प्रश्नांचा आहे, यावर काय वारंवार प्रश्न विचारतात. यामध्ये काय सांगितलेलं आहे? 17 मे 1949 राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी दिली. कोणी मंजुरी दिली असेल? तर आपल्या घटना समितीने. तर काय असेल? बघा 17 मे 1949ला हे विधान बरोबर आहे. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेने राष्ट्रगीतांचा स्वीकार केला. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीतांचा काय स्वीकार केला, हे विधान काय? तर बरोबर आहे. 26 जानेवारी 1950ला शासनाने राष्ट्रीय दिनदर्शिका यांचा स्वीकार केला. तर हे विधान चुकीचं आहे. काय असेल? 22 मार्च 1957ला दिनदर्शिका शासनाने दिनदर्शिकांचा स्वीकार केला. मग 26 जानेवारी 1950ला काय केलं असेल? तर काय शासनाने सिम्बॉल वगैरे काय स्वीकार केलेला आहे. राष्ट्रीय चिन्हांचा स्वीकार केला म्हणतो आपण. राष्ट्रीय चिन्हांचा स्वीकार कधी? तर 26 जानेवारी. आणि 22 जुलै 1947ला संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजांचा स्वीकार केला. तर यावर काय वारंवार प्रश्न विचारतात. हा एरिया व्यवस्थित करा. ठीक आहे. 24 जानेवारी काय शेवटचं सत्र 284 सदस्यांनी वगैरे काय साईन केलेल्या पाहायला मिळतात आपल्याला. त्यामध्ये काय तर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय तर आपण नेमणूक केलेली आहे. बऱ्याच गोष्टी. परत काय असेल? पूर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन गायलेलं आहे. पंडित लक्ष्मीकांत वैद्य यांनी काय तर वंदे मातरम हे गायलेलं आहे. तर कधी शेवटच्या सत्रामध्ये कधी कधी आयोग त्याला बैठक सुद्धा म्हणतात. सल्लागार मंडळाने तयार केलेला मसुदा अध्यक्षांना कधी देण्यात आला? तर आता बघा आपल्याला मागच्या वेळेस काय विचारलं होतं की सल्लागार मंडळाने पहिल्यांदा कधी हे केलेलं आहे काय प्रकाशित केला. तर त्यावेळेस ऑप्शन काय होतं? ऑक्टोबर 1947. आता बघा आधी आपण ॲन्सर बघू. तर ॲन्सर फेब्रुवारी 1948. तर हे काय आहे? आपल्याला माहीत आहे पहिलं सत्र 9 ते काय 23 डिसेंबर 1946ला झालं. आणि या सत्रामध्ये काय तर आपण भरपूर अशा समित्या स्थापन केलेल्या. जेवढ्या आता 22 समित्या बघितल्या की नाही तशा. आणि त्या समित्यांनी काय तर आपापला अहवाल दिलेला आहे. अहवाल म्हणजे काय तर त्यांना अभ्यास करायला सांगितलं की आपल्या घटनेमध्ये मूलभूत अधिकार ॲड करायचे आहे, तुम्ही अहवाल द्या. वेगवेगळ्या लोकांवर काय जबाबदारी दिली. मग यांनी अहवाल कधी दिला असेल? एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात अहवाल दिलेला आहे यांनी. आता काही लोकांनी काय म्हणू लवकर अहवाल दिला, काही समित्यांनी लेट अहवाल दिले. मग एप्रिल ते ऑगस्ट 1946 हा अहवाल दिल्यानंतर यामध्ये काय तर संविधान सभेमध्ये चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर काय झालं असेल तर त्यावर सदस्यांनी टीका टिप्पणी दुरुस्त्या वगैरे वगैरे सुचवल्या. मग ह्या दुरुस्त्या ग्राह्य धरल्या. आणि काय असेल तर आपलं सल्लागार मंडळ कोण तर B.N. राव आपल्याला माहीत आहे. यांनी काय तर मसुदा सर्वप्रथम तयार केलेला आहे, ज्या समित्यांनी दिलेला आहे. मग त्या समित्यांनी काय इथे 243 काय असेल कलम वगैरे त्यांनी 13 अनुसूच्या वगैरे पाहायला मिळतात. सल्लागार मंडळाने कधी तर ऑक्टोबर 1947 मध्ये हे तयार केला होता. मग तयार केल्यानंतर काय तयार केला काही दिवस परत स्टडी केली त्यांनी. आणि त्यांनी काय केलं असेल तर
अध्यक्षांना दिला. अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष. आणि कधी दिला तर बघा 14 फेब्रुवारी वगैरे वगैरे काय असेल तेव्हा दिलेला आहे यांनी, फेब्रुवारी 1948. ऑक्टोबर झाल्यानंतर काय फेब्रुवारी म्हणजे 1948. मग अध्यक्षांना कधी दिला तर लक्षात ठेवायचं, प्रश्न आला तर फेब्रुवारी 1948, यावर प्रश्न आलेला नाही. मग हा मसुदा अध्यक्षांनी काय केला तर बघा घेऊन झोपले नाही ते, तर त्यांनी काय केलेलं असेल तर त्यांनी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केला. वर्तमानपत्रामध्ये कशासाठी प्रकाशित केला तर लोकांच्या मागण्या मागितल्या त्यांनी, काही सजेशन असेल त्यासाठी. परत बघा मग लोकांनी काय मागण्या वगैरे वगैरे केल्या असेल किंवा काय सजेशन दिलं असेल तर हे काय झालेलं आहे, परत यासाठी विशेष समिती स्थापन केली. आणि या विशेष समितीमध्ये काय तर प्रांतिक घटना समितीचे सदस्य, त्यानंतर काय केंद्रीय घटना समितीचे सदस्य आणि काही मसुदा समितीचे सदस्य पाहायला मिळाले. मग त्यांनी हा ड्राफ्ट तयार करत करत काय असेल ड्राफ्ट तयार केला. नंतर आपल्या संविधान सभेमध्ये काय पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन झालं. 26 नोव्हेंबरला काय तर अडॉप्ट केलेला आहे. आणि काय असेल अंमलबजावणी कधी तर 26 जानेवारी किती 1950ला झालेली. अशा प्रकारे हा कन्सेप्ट आहे. यावर काय कन्सेप्ट माहीत असेल तर प्रश्न चुकणार नाही, लक्षात ठेवायचं. उद्दिष्टांच्या ठरावाबाबत अयोग्य विधाने ओळखा. काय विचारलेलं आहे आपल्याला, अयोग्य विधाने. तर उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946ला कोणी मांडला म्हटलेला आहे बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. नाही, कोणी मांडला असेल तर पहिले पंतप्रधान पंडित नेहरूजी यांनी मांडलेला आहे, बरोबर. त्यामुळे पहिलं विधान काय असेल तर चुकीचं आहे. 22 जानेवारी 1947ला उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला. बंधुता हा शब्द त्यामध्ये नव्हता. तर बघा दोन्ही विधाने काय आहे, दोन्ही विधाने अयोग्य आहे. बंधुता शब्द नव्हता तर काय असेल, बंधुता या शब्द नव्हता, हे सुद्धा विधान बरोबर. बंधुता या शब्दांचा त्यामध्ये उल्लेख नव्हता. परत काय असेल, वरील पैकी एकही नाही, तर ऑप्शन क्रमांक आपल्याला अयोग्य विचारलेला आहे. ही दोन ऑप्शन काय असेल बरोबर आहे. अयोग्य कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक 1 पाहायला मिळतात, तर लक्षात ठेवायचं. आता बघा उद्दिष्टांचा ठराव आपल्याला माहित आहे 3 बैठका झाल्या. कोणत्या 3? 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि काय असेल 13 डिसेंबर. 9 डिसेंबरला आपण काय केलं असेल तर तात्पुरते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड केली आपण, लक्षात ठेवायचं. तात्पुरते अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड केली, बरोबर का. तात्पुरते कोण, यश सिन्हा आणि काय म्हणू आपण फ्रँक अँथोनी यांची निवड. कोणत्या देशाकडून घेतली असेल तर आपण फ्रेंच या देशाकडून घेतलेली आहे किंवा फ्रान्स या देशाकडून घेतलेली आहे. परत बघा जेबी कृपलानी यांनी काय तर अध्यक्षांची निवड केली होती, बरोबर का. मग अध्यक्ष काय असेल तर 2-3 तासासाठी होते आणि काय त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळं काय तर ते संविधान सभेच्या बैठकीमधून निघून गेले आणि त्यांनी काय केलं असेल तर फ्रँक अँथोनी यांची निवड केली. परत बघा सदिच्छा संदेश वगैरे पाठवले कोणत्या देशांनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि काय असेल तर चीन या देशांनी. वारंवार प्रश्न विचारतात. कुठे झाली असेल पहिली बैठक तर दिल्ली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आजचा काय म्हणू आपण संविधानाचा जो सेंट्रल हॉल आहे त्या ठिकाणी आपल्याला झालेली असेल. मग उद्घाटन कोणी केलं तर बघा उद्घाटन हे इंग्रजांना करायचं होतं, परंतु कोणी केलं असेल तर आपल्याला माहीत आहे आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी. मग 11 डिसेंबरला काय झालं असेल तर बघा यामध्ये आपण काय परमनंट अध्यक्ष निवडले. परमनंट अध्यक्ष कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली आपण. त्यानंतर काय असेल तर सल्लागार, घटनेचे सल्लागार यांची निवड केली. घटनेचे सल्लागार कोण तर आपल्याला माहीत आहे बी एन राव यांची काय केलेली आहे आपण निवड केलेली आहे. 13 डिसेंबरला काय केलं असेल तर आपण लक्षात ठेवा 13 डिसेंबरला आपण उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय तर भारतीयचं संविधान कशा प्रकारे असेल कोणी मांडला असेल तर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी मांडलेला आणि स्वीकार कधी केला तर 22 जानेवारी 1947ला स्वीकार केलेला आहे, तर लक्षात ठेवायचं. बघा हे 47. तर बघा या एरियावर खूपच वेळा प्रश्न विचारले जातात. हा एरिया सुद्धा काय करा तर व्यवस्थित लक्षात ठेवा. योग्य विधाने ओळखा. 26 नोव्हेंबर 1949ला 15 अनुच्छेद लागू झाले. 15 झाले का तर नाही, किती 16. पहिल्याचं विधान चुकीचं आहे त्यानंतर परत बघा मूलभूत हक्क सुद्धा 26 नोव्हेंबर, हे वगैरे नाही तर हे कट करायचं. 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाले. तर काय असेल मूलभूत हक्क लागू झाले का तर बिलकुल नाही. विधान सुद्धा काय चुकीचं आहे. मग काय असेल तर बघा सुद्धा चुकीचं म्हटल्यावर ऑप्शन क्रमांक राहिलं काय
तर ऑप्शन क्रमांक क, अनुच्छेद 324 सुद्धा 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाले. तर बघा आपल्याला माहीत आहे की काय दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काय असेल 26 नोव्हेंबर 1949 आणि काय असेल 26 जानेवारी 1950. या ठिकाणी काय पाहायला मिळतात आपल्याला 26 नोव्हेंबर 1949. यामध्ये काय झालं असेल तर आपल्याला माहित आहे आपण काय घटनेचा स्वीकार केलेला आहे. कशाचा? घटनेचा स्वीकार. आणि या ठिकाणी काय असेल तर बघा 26 जानेवारी अंमलबजावणी केलेली आहे घटनेची. हे लक्षात ठेवायचं, यावर प्रश्न आले. आता बघा 26 नोव्हेंबरला अशी 16 आर्टिकल होती, अनुच्छेद होते की ते त्याच दिवशी लागू झालेले आहे. मग बघा आपण 2015 पासून 26 नोव्हेंबर हा काय तर संविधान दिवस म्हणून सुद्धा पाळतो. तर बघा 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल आणि 9 नागरिकत्व हे लागू केलं. का लागू केलं तर हे आवश्यक होतं की बघा फाळणीमुळे भारताचा नागरिक कोण असणार, त्यामुळेच काय नागरिकत्व त्याच दिवशी आपण लागू केलेले आहे. परत बघा काय आर्टिकल 60 मध्ये काय सांगितलेलं आहे राष्ट्रपतींची शपथ. परत बघा 324 मध्ये काय तर निवडणूक आयोग, निवडणुका घ्यायच्या आहे की नाही त्याच दिवशी काय तर ही आर्टिकल लागू केलेली आहे आपण. 366 मध्ये काय सांगितलेलं असेल तर व्याख्या सांगितलेली आहे. आता व्याख्या कशाची असणार तर व्याख्या आपल्याला संविधानामध्ये काही गोष्टी असेल कृषी, ॲग्लो इंडियन, SC ST, सुप्रीम कोर्ट आणि काय हायकोर्ट यांच्या व्याख्या काय आपल्याला पाहायला मिळतात. 367 मध्ये काय तर अर्थ लावणे. आता अर्थ कशाचा लावायचा तर संविधानामध्ये वेगवेगळे काय शब्द असणार अर्थ लावणे. अर्थ लावणे पाहायला मिळतात. परत बघा यामध्ये अर्थ लावणे 379 आणि 380 यामध्ये काय असेल तर बघा तात्पुरत्या काय संसदेचे सभापती उपसभापती, तात्पुरत्या संसदेचे सभापती व उपसभापती. परत काय असेल 388 मध्ये काय सांगितलं असेल तर 388 मध्ये आपल्याला काय तात्पुरती संसद आणि विधिमंडळ. तात्पुरती म्हणजे काय तर हंगामी म्हणू शकतो, तात्पुरती संसद किंवा काय संसद व विधिमंडळ. परत बघा 391 आणि 392 मध्ये काय तर आकस्मिक निधी. आकस्मिक निधी कोणाच्या अंडरमध्ये तर राष्ट्रपतींच्या. आणि त्यानंतर काय तर 393 आणि 94 संक्षिप्त. तर बघा ही सर्व आर्टिकल काय तर त्या दिवशी लागू झालेली आहे. आता बघा प्रश्न कसे येतात आपल्याला की खालीलपैकी म्हणजे काय कोणती आर्टिकल ही 26 नोव्हेंबरला लागू झालेली आहे तर काय असेल. आता बघा हा एरिया वेगळा आहे बरं का, आपण हा आणि हा पार्ट बघत आहे बरोबर ना, अंमलबजावणी वेगळं. तर मग बघा यामध्ये नागरिकत्व, शपथ, निवडणुका. शपथ कोणाची राष्ट्रपतींची. तुम्हाला मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य दिसतात का तर नाही. ही आर्टिकल आपल्याला विचारतात बघा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 त्यानंतर काय असेल 10 11 12 13 14 15 आणि 16 आर्टिकल काय तर ही लागू झालेली आहे. तर लक्षात ठेवायचं. आता बघा आपल्या काय असेल आपला जो ॲप आहे त्यावर विविध अशा काय बॅचेस अवेलेबल आहे. आता काय असेल तर मुख्य परीक्षा झालेली आहे आणि मुख्य परीक्षेला काय 15 पैकी 15 मार्क आपल्या नोट्समधून आलेले आहे. कशाची कंबाईनची. परत बघा ग्रुप सी असेल ग्रुप बीला सुद्धा काय तर भरपूर असे काय मार्क आलेले आहे. भरपूर म्हणजे काय तर आपल्या नोट्समधून फक्त एखादा क्वेश्चन जर वगळला तर काय असणार त्यामध्ये. आता ग्रुप सीला काय म्हणू आपण टोटल पॉलिटीचे 15 प्रश्न होते आणि त्या 15 प्रश्नापैकी काय 14 प्रश्न आपल्या नोट्समधून. परत बघा 2 इतर म्हणजे काय असेल तर एक चालू घडामोडीचा प्रश्न कव्हर झालेला आहे काय तर 25 जानेवारी हा मतदार दिन जशाच तसा आपल्या फ्लो चार्टमध्ये होता.
आणि कॅगचा प्रश्नसुद्धा. तर 16 प्रश्न आपल्याला 17 पैकी पाहायला मिळतात ग्रुप सीला. ग्रुप बीला सुद्धा काय तर 15 पैकी 13-14 प्रश्न आपल्या नोट्समधून जशाच तसे आलेले आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी वन डे बॅच असेल, त्यानंतर आपल्या ऑफलाईन बॅचेस असतात, ऑनलाईन बॅचेस असतात, त्यांनी केल्या त्यांना काय खूप असा फायदा झालेला आहे. कोणालाच 13च्या कमी काय मार्क आलेले नाही. आपण काय तर टेलिग्राम चॅनलवर त्यावेळेस बघा तुम्हाला काय फीडबॅकसुद्धा त्यावेळेस अपलोड केले होते. कॅबिनेट मिशनबाबत योग्य विधाने ओळखा. कॅबिनेट मिशनबाबत योग्य विधाने ओळखा. भारतात करायचं. आता भारत झालं. भारतात ते 16 मे 1947ला आले. 16 मे 1947ला आले का तर हे विधान काय चुकीचं आहे. कधी आले मग 24 मार्च. परत बघा त्यामध्ये ते 3 सदस्य होते तर हे विधान काय बरोबर आहे. क्रिप्स हे अध्यक्ष होते तर हे विधान सुद्धा काय तर बरोबर आहे. क्रिप्स हे अध्यक्ष होते का तर बिलकुल नाही. मग काय असेल क विधान सुद्धा चूक आहे. कोण अध्यक्ष होते तर आपण बघू आता. तर काय असेल ब विधान फक्त बरोबर आहे. आता बघा जी आपली काय म्हणू संविधान सभा आहे ते काय असेल तर कॅबिनेट मिशनद्वारे स्थापन झालेली आहे. मग ते भारतामध्ये कधी आले असेल तर बघा भारतामध्ये ते कॅबिनेट मिशन भारतात कधी आले तर बघा 24 मार्च 1946. आणि अहवाल कधी दिला असेल तर अहवाल लक्षात ठेवा 16 मे 1946. परत त्यामधले सदस्य विचारतात आपल्याला. आता हे सदस्य 3 सदस्य यामध्ये होते. कोण 3 सदस्य असेल तर बघा पॅथिक लॉरेन्स, त्यानंतर काय असेल त्यानंतर काय पाहायला मिळतात आपल्याला A.V. अलेक्झांडर, आणि तिसरा काय असेल तर स्टॅनफोर्ड क्रिप्स. क्रिप्स मिशन म्हणतो की नाही आपण, हे 40 मध्ये क्रिप्स मिशन घेऊन आले होते बघा 1942 मध्ये सॉरी. तर आता बघा पॅथिक लॉरेन्स हे काय तर याचे अध्यक्ष होते. कशाचे या कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष. आणि त्यांना पद काय होतं आता कॅबिनेट का म्हणतात तर हे ब्रिटनमध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते हे तिन्ही, म्हणून यांना काय हे मंत्री होते ब्रिटनमध्ये. यांच्याकडे कोणतं खातं होतं ब्रिटनमध्ये तर ते सचिव होते, भारतीय सचिव हे त्यांच्याकडे खातं होतं. A.V. अलेक्झांडर हे काय असेल तर नेव्ही मिनिस्टर. आणि हे काय तर व्यापार बोर्डाचे अध्यक्ष. तर आता बघा मुलांना सांगितलं होतं मी की पॅक लक्षात ठेवा. आता वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा पॅक. हे पॅथिक लॉरेन्स, A.V. अलेक्झांडर आणि क्रिप्स हे बघा स्टॅनफोर्ड क्रिप्स लक्षात ठेवायचं. यांनी काय सांगितलं की भारतीयांसाठी संविधान सभा स्थापन करायची. मग कशी संविधान सभा स्थापन करायची. काही मेंबर काय असेल निवडणुकीद्वारे. तर आपण बघितलं किती मेंबर होते तर 296 मेंबर निवडणुकीद्वारे, 292 काय प्रांत आणि 4 चीफ कमिशनर. आणि काही काय असेल तर संस्थानिकांचा समावेश. काही जागा त्यांनी संस्थानिकांसाठी ठेवलेल्या. बघा असं म्हणू शकतो आपण काही सदस्य काय निवडणुकीद्वारे आणि काही काय नामनिर्देशितद्वारे. हे यांनी म्हणजे शिफारस केलेली आहे, रिकमेंडेशन केलेली आहे. परत बघा त्यांचं काय असेल पाकिस्तानबद्दल काय तर पाकिस्तान अमान्य म्हटला होता त्यांनी. परत बघा संस्थानिकाबद्दल स्पष्ट मत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की अंतरिम सरकार स्थापन करा. अंतरिम सरकार कशासाठी निवडणुका होईपर्यंत. आता बघा बांगलादेशमध्ये सुद्धा आपण अंतरिम सरकार म्हणतो तर काही काळासाठी. तर अंतरिम सरकार 2 सप्टेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्या अंडरमध्ये स्थापन केलं. त्या दिवशी म्हणजे कोण्या दिवशी 2 सप्टेंबरला मुस्लिम लीग यामध्ये समावेश केला नाही. का समावेश नाही केला त्यांनी तर त्यांची काय म्हणू पाकिस्तान अमान्य केला. नंतर मात्र ऑक्टोबर महिन्यात ते काय तर यामध्ये समावेश केलेला आहे. तर अशा काय तर अशा कॅबिनेट मिशनने काय तर शिफारशी केल्या होत्या. तर ह्या शिफारशी काय कधी कधी विचारतात. हा तर एरिया अतिशय महत्त्वाचा आहे, वारंवार प्रश्न विचारले जातात.
आता बघा 24 जानेवारी 1950ला खालीलपैकी कोणते निर्णय घेण्यात आले? तर 24 जानेवारी 200 म्हणजे 24 जानेवारी 1950ला. तर अ मध्ये काय सांगितलेलं आहे? 284 सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर काय सह्या केल्या. तर हे विधान काय बरोबर आहे. याच दिवशी राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. तर बरोबर आहे. परत बघा 26 जानेवारी 1950 पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणून घटना समितीलाच मान्यता देण्यात आली. तर बघा जी आपली घटना समिती आपण कधी बघितली? माउंटबॅटन योजनेनुसार. माउंटबॅटन योजनेनुसार काय केलं असेल? तर आपण बघितलेलं आहे की कायदे मंडळाचा दर्जा दिला. मग माउंटबॅटन योजना कधी झाली? तर तुम्हाला माहित आहे 3 जून 1947. बरोबर का? त्यानंतर काय झालं असेल? तर एकसदनीय. एकच सदन आहे की नाही? बघा बरं इथे काय असणार? एकच सदन. तर कधी? निवडणुका होईपर्यंत आपल्याला एकसदनीय काय ही पाहायला मिळतात. तर यावर प्रश्न येतात. तर हे विधान सुद्धा काय बरोबर आहे समजा. तर काय असेल? वरीलपैकी सर्व विधाने म्हणू. लक्षात ठेवायचं. तर ह्या गोष्टी आपल्याला परत बघा किती सदस्यांनी साईन केले यावर प्रश्न विचारतात. 284 सदस्यांनी. आयोग कधी कधी म्हणणार तुम्हाला 288. त्यावेळेस काय असणार? चुकीचं असणार. मग पहिली सही म्हणजे पहिले व्यक्ती कोण सही करणारे? पहिले व्यक्ती सही करणारे पंडित नेहरूजी. आणि पहिली सही म्हणजे सर्वात वर सही कोणाची असेल? तर पहिली सही हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे. परत बघा काय म्हणू आपण? तर परत पहिली महिला कोण असेल संविधानावर सही करणारी? तर दुर्गाबाई देशमुख ह्या पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं. तर यावर बघा वारंवार प्रश्न येतात. 24 जानेवारीला काय झालं असेल? 24 जानेवारीला काय? परत जनगण मन. त्यानंतर काय? वंदे मातरम हे गीत गायला गेलेले आहे. अध्यक्षांची निवड केलेली आहे आपण. तर काय असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. इथे 284 लक्षात ठेवा. अयोग्य विधाने ओळखा. 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला. पहिलंच विधान चुकीचं आहे. उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारी 1947ला काय स्वीकार केलेला. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली. बरोबर आहे. त्यानंतर काय असेल? 11 डिसेंबर घटना समितीचे कायमस्वरूपी काय अध्यक्ष यांची निवड केली. हे सुद्धा विधान. आता 9 डिसेंबरला आपल्याला माहीत आहे काय? तात्पुरते अध्यक्ष उपाध्यक्ष. तात्पुरते कोण? एस सिन्हा. कोणी नाव सुचवलं त्यांचं? जे.बी. कृपलानी. पहिले व्यक्ती म्हटल्या जातं त्यांना काय? बैठकीमध्ये बोलणारे. शोक बैठक सुद्धा म्हटल्या जाते यांना या बैठकीला. का? तर प्रसन्न रायकुट नावाचे एक सदस्य होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता म्हणून श्रद्धांजली वगैरे वाहली होती. परत बघा 11 डिसेंबरला काय झालं असेल? तर आपण सांगितलेलंच आहे, आधीच डिस्कस केलेलं आहे. कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि बी एन राव यांची काय केलेली आहे? निवड केलेली आहे. बघा 9 डिसेंबर 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर ह्या 3 बैठका अतिशय महत्त्वाच्या. यावर वारंवार प्रश्न येतात. संविधान सभेमध्ये प्रत्येकी एका पक्षाचे किती सदस्य? तर एका पक्षाचे किती? तर 7 सदस्य पाहायला मिळतात. आता बघा आपण बघितलेलं आहे काय? तर 208 जागा काँग्रेसने जिंकल्या. बरोबर ना? त्यानंतर काय असेल? बाकी मुस्लिम लीगनी जिंकलेल्या. बरोबर का? मुस्लिम लीग यांनी जिंकलेल्या. परत काय असेल? 15 जागा. आणि या 15 जागेपैकी काय म्हटलं तुम्हाला? 8 अपक्ष. यावर प्रश्न आलेले आहे. 8 अपक्ष का? तर 8 आयोगाने एक वेळेस एक अपक्ष म्हटलं आणि 7 इतर पक्षाचे एक. मग ते इतर पक्ष कोण असेल? तर बघा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. पहिला काय म्हणू आपण? शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. हे कोणाचा पक्ष? तर बघा सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बंगाल प्रांतामधून काय तर निवडून आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतर काय झालं? जसं काय म्हणू आपण फाळणी झाली. तर काय झालं असेल? बाबासाहेबांची सीट पाकिस्तानमध्ये गेली. मग परत ते बॉम्बे प्रांतामधून निवडून आलेले. ठीक आहे. परत बघा आता बघा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल. तिथे सांगितलं नसेल तर लक्षात ठेवायचं. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहायला मिळतात. परत बघा परत काय झालं?
तर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. दुसरं काय असेल? युनियनिस्ट मुस्लिम युनियनिस्ट पार्टी. त्यानंतर बघा युनियनिस्ट मुस्लिम लीग. त्यानंतर काय असेल? युनियनिस्ट शेड्युल्ड फेडरेशन वगैरे वगैरे पाहायला मिळतात. फेडरेशन हे काहीतरी चेक करा, फेडरेशन. त्यानंतर काय असेल? कृषक प्रजा पार्टी आणि शीख बिगर काँग्रेस. आणि एक वेगळी पार्टी काय असेल? एक साम्यवादी पार्टी पाहायला मिळतात आपल्याला. तर हे 7 काय होते? तर इतर पक्षांचे यांचे एक एक काय म्हणू सदस्य निवडून आले होते. तर हे लक्षात ठेवायचं, कधी कधी विचारले जाणार. अपक्ष किती? तर 8 अपक्ष आपल्याला पाहायला मिळतात. घटना समितीचे 5वे अधिवेशन कधी झाले? आता बघा असा प्रश्न आपल्याला काय तर कधी विचारला नाही, परंतु येऊ शकतात. घटना समितीचे अधिवेशन कधी? तर पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर. आता 5वं अधिवेशन का महत्त्वाचं? तर बघा या अधिवेशनामध्ये काय असेल? तर भारत स्वातंत्र्य झालेला आहे. बघा 14 ऑगस्ट ते काय 30 ऑगस्ट या दरम्यानच काय 5व्या अधिवेशनादरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले. बघा पहिलं अधिवेशन लक्षात ठेवा. पहिलं अधिवेशन काय? तर 9 ते 23 डिसेंबर 1947. 5वं अधिवेशन लक्षात ठेवलेलं आहे तुम्ही. त्यानंतर बघा 6वं अधिवेशन. 6वं अधिवेशन काय? तर 27 जानेवारी 1948. त्यानंतर बघा 7वं सर्वात मोठं अधिवेशन जर विचारलं 7वं, तर 7वं अधिवेशन काय असेल? 4 नोव्हेंबर 1948 ते किती 8 जानेवारी 1949 वगैरे वगैरे, जवळपास 60-65 दिवसाचं. आणि परत बघा 12वं अधिवेशन काय असेल? तर 24 जानेवारी 1950. आता कधी कधी आयोगाने याला बैठक सुद्धा म्हटलेलं आहे आणि कधी कधी काय असेल तर याला अधिवेशन सुद्धा म्हटलेलं आहे. तर बघा 6वं आणि 12वं काय जर म्हटलं तर एक दिवसीय अधिवेशन आपल्याला पाहायला मिळतात बघा, एका दिवसाची. ठीक आहे. तर लक्षात ठेवायच्या काही गोष्टी. पहिलं तर लक्षातच ठेवा, पहिलं काय असेल तर सर्वच गोष्टी तुमच्यासुद्धा लक्षात राहतात. पहिल्या गोष्टी तर काय करायच्या, आयोगाला सुद्धा पहिल्या गोष्टी आवडतात. ठीक आहे. घटना समितीमध्ये कोणत्या प्रांतामधून महिला नव्हत्या? तर बघा आता आपल्याला महिला आणि एकीकडे काय त्यांची प्रांत यावर प्रश्न विचारले जातात. तर कोणत्या प्रांतामधून महिला नव्हत्या? संयुक्त प्रांतामधून आपल्याला सर्वात जास्त. त्यानंतर काय असेल बघा, बंगाल प्रांतामधून सुद्धा होत्या, बॉम्बे प्रांतामधून होत्या, मद्रासमधून होत आहे. तर राजस्थानमधून आहे का? तर नाही. आता मग बघा 15 महिला. आता 15 महिला काय असेल तर आपल्याला काही महिला अशा आहे की त्यावर वारंवार प्रश्न येतात. तर बघा मग 15 महिलेपैकी संयुक्त प्रांतामधून किती? सर्वात जास्त 5 पाहायला मिळतात. 5 संयुक्त प्रांत. त्यानंतर काय असेल 3 मद्रासमधून. नंतर काय आहे तर बंगालमधून 2 पाहायला मिळतात, बंगाल प्रांत. मग काय असेल बॉम्बेमधून काय? बॉम्बेमधून 1. बिहार 1. बिहार 1. त्यानंतर काय असेल मध्य प्रांत किंवा केंद्रीय प्रांत म्हणतो 1. मध्य प्रांत किंवा केंद्रीय प्रांत एकच असतात. ओरिसा यामधून काय आपल्याला महिला पाहायला मिळतात. एक काय असेल त्रावणकोर. बघा बरं 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 12 3 15. तर आता बघा असं कधीच विचारलं नाही की कोणत्या प्रांतामधून सर्वात जास्त महिला, तर किती? संयुक्त प्रांतामधून. मग बघा आपल्याला महिला पाठच असायला हव्या. एका दिवसात पाठ होणार का? तर बिलकुल नाही, वारंवार त्यावर रिव्हिजन करावी लागेल. तर बघा तर काही महत्त्वाच्याच महिला लक्षात ठेवा. सरोजिनी नायडू कुठून असेल तर आपल्याला माहीत आहे कशात? बिहार प्रांतामधून. लक्षात ठेवायचं. परत काय असेल बॉम्बे हंसा मेहतामधून.
विजयालक्ष्मी पंडित, बघा विजयालक्ष्मी पंडित कुठून पाहायला मिळतात आपल्याला, तर हे संयुक्त प्रांतामधून. आता बघा ह्या महत्त्वाच्या का, तर ह्या पुढे काय आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल असेल. मग देशाच्या पहिल्या राज्यपाल कोण, तर सरोजिनी नायडू. संयुक्त प्रांतमधून विजयालक्ष्मी पंडित असेल. त्यानंतर काय म्हणू आपण, कमला चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, सुचेता कृपलानी, रसूल बेगम, रसूल बेगम ह्या काय तर आपल्याला कोणत्या प्रांतामधून, बघा बरं 1 2 3 4 आणि 5 संयुक्त प्रांतामधून पाहायला मिळतात. तसंच काय असेल तर मद्रास प्रांतमधून, मद्रास प्रांतमधून कोण, तर बघा दुर्गाबाई देशमुख, आता शिडी देशमुखच्या पत्नी, परंतु कुठे, तर मद्रास प्रांतामधून दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख असेल. अण्णा स्वामीनाथन, अम्मा स्वामीनाथन म्हणून आहे. दक्ष या निवेल्लादून, दक्ष या निवेल्लादून. आता बघा यांच्या काय विशेष अशा काय आहे, तर ह्या महिला विशेष असतात. दुर्गाबाई देशमुख सर्वात जास्त काय तर बोलणाऱ्या, कशात, संविधान सभेमध्ये पहिल्या साईन करणाऱ्या, पहिल्या एकमेव दलित महिला, एकमेव दलित महिला कशा, तर संविधान सभेमध्ये. परत बघा रसूल बेगम, आता रसूल बेगम काय असेल तर मुस्लिम लीगच्या एकमेव काय महिला पाहायला मिळतात, बरोबर का, यावर प्रश्न येऊन गेलेले आहे. परत बघा सुचेता कृपलानी, सुचेता कृपलानी असेल, पूर्णिमा बॅनर्जी असेल, कमला चौधरी. आता सुचेता कृपलानी काय तर देशातील पहिल्या मुख्यमंत्री कोण असेल, तर लक्षात ठेवायचं यामध्ये महिला पाहायला मिळतात आपल्याला. परत बघा बंगाल प्रांतामधून लीला रे, लीला रे आणि काय रेणुका रे, जिथे जिथे काय रे रे दिसतात त्या काय, तर लक्षात ठेवायचं बंगाल प्रांत. परत बघा बिहार, बिहारमधून काय असेल तर सरोजिनी नायडू, सरोजिनी नायडू. देशातील पहिल्या काय राज्यपाल. मध्य किंवा केंद्रीय प्रांत कोण असेल, तर मध्य किंवा केंद्रीय प्रांतामधून राजकुमारी अमृता कौर. खूपच वेळेस प्रश्न विचारलेला, राजकुमारी अमृता कौर. आता बघा केंद्र हा सर्कल आहे, याला केंद्र म्हणतात, याला मध्य का, म्हणून केंद्र आणि मध्य एकच आहे. परत बघा ओरिसा, ओरिसामधून काय तर मालती चौधरी, मालती चौधरी. आणि त्रावणकोर मधून एक महिला असेल, काहीतरी नाव आहे त्यांचं, ते सर्च करा, ठीक आहे. मॉस्करीन नावाच्या अशा काहीतरी महिला, ठीक आहे. एकमेव काय संस्थानामधून ह्या महिला पाहायला मिळतात, संस्थानामधील एकमेव महिला मॉस्करीन, हे सर्च करायचं मॉस्करीन वगैरे. तर बघा ह्या 15 महिला. आता बघा राजकुमारी अमृता कौरवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, त्यांचा प्रांत विचारतात. एकीकडे या महिलांचा काय प्रांत, एकीकडे त्यांचे काय तर नावं देतात जोड्या लावायला. राजकुमारी अमृता कौरवर का, तर ह्या पहिल्या कॅबिनेट मंत्री, आरोग्यमंत्री सुद्धा म्हणतो आपण. परत काय पंचायत राजमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका सुद्धा बजावलेल्या. परत आपलं काय महाराष्ट्र प्रांत राहिलेला आहे. महाराष्ट्र प्रांतमधून सर्वात महत्त्वाच्या काय तर हंसा मेहता, हंसा मेहता आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा ह्या महिला काय तर वारंवार आपल्याला विचारल्या जातात. तर हा आयोगाचा एरिया असतो, यावर काय आपल्याला प्रॉपर वर्क करावं लागेल. तर बघा ही टेस्ट सिरीज आपल्या ॲपमध्ये काय तर 2 टेस्ट सिरीज सर्वांसाठी फ्री असेल. आता फ्री झाल्यानंतर काय बाकी काय असेल तर पेड असेल आणि रिजनेबल दरामध्ये त्या काय तर अवेलेबल आहे. परत बघा इतर बॅचेससुद्धा आहे, ज्यांना वाटत असेल की काय फायदा होणार आहे त्यांनी काय करा तर ह्या बॅचेससुद्धा परचेस करू शकता. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट काय टेस्टमध्ये. धन्यवाद, धन्यवाद.
तर बघा ह्या ज्या टेस्ट सिरीज आहे काय असेल तर पॉलिटी बाय गोपाल सर नावाचं आपलं ॲप आहे आणि त्या ॲपवर काय तर ह्या 2 टेस्ट सिरीज फ्री असेल, काही फ्री मटेरियलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. परत बघा त्यानंतर काय असेल, त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे काय पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून, आणि यूट्यूब चॅनल तर माहीतच आहे तुम्हाला पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून. तर तुम्हाला काय आधी टाईम टेबल अपलोड केलेलं आहे कशा प्रकारचा एरिया असेल आणि काय असेल टेस्टमध्ये. त्यानं जर तुम्हाला वाटत असेल फायदा होत असेल तर काय करा, ह्या टेस्ट सिरीज बघा 2 टेस्ट सिरीज फ्री आहे, त्यानंतर काय असेल पेड असेल आणि रिजनेबल दरामध्ये असेल. तर भेटूया नेक्स्ट टेस्टमध्ये. धन्यवाद.